इतकं सुंदर प्लेट बघितल्याच्यानंतर कोणालाही भूक लागणार आणि अशी एक्सप्रेशन हवी असेल तर तुम्ही ही प्रोसेस फॉलो करा. पहिल्यांदा मटकी उकडून घेऊया आणि पाणी टाकून देऊ नका. हेच पाणी परत वापरायचं आहे आपल्याला. तर कढईमध्ये एका पॅनमध्ये आपल्याला सगळं हे वाटण तयार करून घ्यायचं. वाटणामध्ये टाकायचे कांदा, खोबरं आणि तीळ. मिक्सर चांगल्याने हे करून मिक्सरमधनं काढून वाटण बाजूला करून ठेवा. त्याच्यानंतर दुसऱ्यावाला एका पॅनमध्ये किंवा त्याच पॅनमध्ये केला तरी चालेल. सगळं टाकून थोडंसं मोहरी आणि जिरे टाकून त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तेल सुटल्याच्यानंतर मसाले ॲड करायचे. मसाल्यामध्ये माझ्याकडे जे होते तेच टाकले मी, घरचे मसाले, अंबारीचा मसाला आणि लाल तिखट आणि हळदी. जास्त काही नाही टाकलेलं मी. सोबतच तुम्हाला जर हवा असेल तर घरगुती काळा मसाला जो असतो ते पण तुम्ही टाकू शकता, पण तिखट तुमच्या मनावरती किती पाहिजे त्याच्यानुसार. मग नंतर थोडंसं चांगलं काळा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. असं उडतं त्याच्यामुळे त्याच्यावरती काहीतरी झाकून ठेवा. नंतर मीठ टाका आणि जे मी पाणी सांगितलं होतं स्टार्टिंगला आपण जे बाजूला काढून ठेवलेलं मटकीचं पाणी, तेच पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटतं की जर जास्त घट्ट असेल तर अजून थोडं गरम पाणी करा आणि त्याच्यामध्ये ॲड करा. गरम पाण्याने कसं त्याला तेल चांगल्याने सुटतं, मग अशी तर्री बनते आणि प्लेट असं सुंदर दिसतं.